इथं आपलं 2 एकर वावरामध्ये आपण 10 लाखाचं उत्पन्न काढायचा निर्णय घेतला होता. आणि निर्णय घेतला तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा वावर नांगरलं, त्याच्यात रोट्या आणला, 1-2 वेळेस वखर आणला, मस्तपैकी वावर नीट केलं. गेलो जवळपास त्याच्यामध्ये 3-3.5-4 थैल्या कपाशीच्या घेऊन आलो. मग त्या सरकीस थैल्या लावून दिल्या. उजूक गेलो 5-25 गोण्या खताच्या आणल्या. त्याच्यानंतर 10 गोण्या टाकून दिल्या. मग काय तुम्हाला सांगतो, पाणी पडला मस्तपैकी, सरकी उघडी. आणि आता सरकी अशी झाली. आता ह्या वावरात 10 लाखाचं उत्पन्न होईन ह्या आशानं म्या सरकी लावली होती. आणि तुम्हाला सांगतो आता निंदून काढली, 3दा-4दा वखर चालू इकडं. आणि मग असं करता करता मग मी एक दिवशी हिशोब केला बसल्या म्हणलं आतापर्यंत किती पैसे गेले आपले. म्हणलं आतापर्यंत आपले रोट्या ट्रॅक्टर सगळे धरून सनी खतं ते धरून सनी आपले पैसे गेले. म्हणलं जवळपास याच्यामध्ये 20-25 हजार रुपये गेले आताच. मग 10 लाखाचं उत्पन्न कधी होईन बा आपल्याला. मग मी काय केलं, डोक्यानं काम केलं उजूक. म्हणलं आता आपल्याला 10 लाख नाही 20 लाख रुपये तरी उत्पन्न निघलं पाहिजे. मग एका चांगल्या पैसेवाल्याचा सल्ला घेतला, पैसेवाल्याचा. त्याला म्हणलं ह्या वावरामध्ये आपल्याला 20 लाख रुपये तरी उत्पन्न निघलं पाहिजे. म्हणलं असं काही जुगाड आहे का. मग त्यानं लगेच मला हे सांगितलं, उपाय सांगितला. म्हणे एक काम कर म्हणे, हे वावर माझ्या नावानं करून दे म्हणे, तुला 20 लाख रुपये आता देतो. तर खोटी गोष्ट नाही मित्रांनो. आता मी वावर आहे ना, ठिबक सगट सरकी सगट हे देऊन टाकलं 20 लाखामध्ये. आता सांगा तुम्ही 10 लाखाच्या ऐवजी मी कसं डोक्यानं काम केलं, 20 लाख रुपये उत्पन्न काढलं डायरेक्ट 20 लाख रुपये. आणि आता त्याच वावरामध्ये आता तिसऱ्याना वखराची पाळे आणून राहिलो 1000 रुपये एकर ना. मग आता हे 2 एकर आहे, आता लोक मला भेटले 6000. मग अजून याच्यामध्ये पाळ्या आणणे जवळपास 10. मग मला पैसे किती उरले 23 लाख. आणि हे जवळपास 5-50 हजार रुपये असे तसे उरायला ना, किती नफा आला पहा बरं. त्याच्यासाठी सांगतो आता योग्य काम करायचं, योग्यच निर्णय घ्यायचा. शेतीमध्ये दुप्पट तिप्पट उत्पन्न असंच काढायचं. कारण आहे ना, तसं काही उत्पन्न या वावरात निघत नाही. अरे का धंदे झाले का, ज्या मायला सरकी लावली त्या पावसाच्या मायचा थेंब पडायला नाही. ते हवामान अभ्यासक ओल्डू सांगतात आता धो पाऊस, परवा धो पाऊस, तेरवा धो पाऊस, इथं ढोंगान धुवायला पाणी पडायला नाही. अशी गंमत झाली इकडं आमची इकडं. आणि त्याचं उठलं सुटलं तेच धंदा. मला लय अवघड धंदा आला भाऊ, शेतकऱ्याचं लय अवघड रे बाबा. यावर्षी खरंच शेती करणं म्हणजे सोपी नाही राहिली यावर्षी. आता त्या पांडुरंगाला बी काही दया माया नाही आपल्या शेतकरी.